अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। गोपनीय माहितीनुसार शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 399/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्हा हा इसम नामे वळीवडे रेल्वे स्टेशन जवळील स्वामी शांती प्रकाशनगर झोपडपट्टीमध्ये राहणारे एका विधी संघर्षग्रस्त बालकाने केला असून तो आज रोजी त्याचे राहते घरी आला असल्याच्या माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळे, सुरेश पाटील, रुपेश माने व विनोद कांबळे यांचे पथकाने स्वामी शांती प्रकाशनगर झोपडपट्टी वळीवडे येथे जाऊन एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन याचेकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचा लक्ष्मीहार 1, सोन्याची ठुशी 1 असे 19.200 ग्रॅम सोन्याचे दागिने व 78.250 ग्रॅमचे चांदीचे कडे व विवो कंपनीचे 2 मोबाईल हँडसेट असा एकूण 3,20,113 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। तर सदर बालकास मुद्देमालासह पुढील तपास कामी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेकडील पोलिसांचे ताब्यात दिले आहे। पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या घरफोडी चोरीचे गुन्ह्यासह मालाविरुद्धचे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण तसेच दुय्यम अधिकारी यांना मालाविरुद्धचे रेकॉर्डवरील आरोपी तसेच घरफोडी चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला। सदर तपास पथकाने घरफोडी चोरीचे गुन्हे घडलेले ठिकाणी भेटी देऊन गुन्हा घडले ठिकाणावरून मिळालेले सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत असताना पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी व अमित सरजे यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 399/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्हा हा इसम नामे वळीवडे रेल्वे स्टेशन जवळील स्वामी शांती प्रकाशनगर झोपडपट्टीमध्ये राहणारे एका विधी संघर्षग्रस्त बालकाने केला असून तो आज रोजी त्याचे राहते घरी आला आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, रुपेश माने व विनोद कांबळे यांचे पथकाने स्वामी शांती प्रकाशनगर झोपडपट्टी वळीवडे येथे जाऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्याचेकडे तपास केला असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून त्यास अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 399/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्याची कबुली दिली। बालक याचेकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला सोन्याचा लक्ष्मीहार 1, सोन्याची ठुशी 1 असे 19.200 ग्रॅम सोन्याचे दागिने व 78.250 ग्रॅमचे चांदीचे कडे व विवो कंपनीचे 2 मोबाईल हँडसेट असा एकूण 3,20,113 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। तर विधी संघर्षग्रस्त बालक यास मुद्देमालासह पुढील तपासकामी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेकडील पोलिसांचे ताब्यात दिले आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, अमित सरजे, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित मर्दाने व अनिल जाधव यांनी केली आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।